नमस्कार मंडळी, कशा आहात तुम्ही? मजेत ना? मजेतच असायला हवं. आंब्याच्या झाडाला मस्त अशा कैऱ्या लागलेल्या आहेत. म्हणजे उन्हाळ्याची चाहूल आपल्याला लागलेलीच आहे. उन्हाळा म्हटलं की काहीतरी थंड आणि आंबट असं खावंसं वाटतं. आणि ह्या मस्त अशा कैऱ्या जर दिसल्या ना हिरव्यागार, तर नक्कीच याचं काही ना काही पदार्थ बनवून खायला अगदी कोणाला नाही आवडणार. तर चला मग आज पाहूयात आपण कच्च्या कैरींपासनं 5 अशा वेगवेगळ्या रेसिपीज ज्या तुम्ही 5 ते 10 मिनिटात तयार करू शकाल. तर चला, कैऱ्यांना मस्त आधी स्वच्छ धुवून घ्यायचं. तर सर्वात पहिले घालूयात आपण इन्स्टंट अचार. कच्च्या आंब्याचं इन्स्टंट लोणचं. वाव, नाव ऐकताच तोंडाला पाणी सुटतं. खूप मस्त आणि भन्नाट अशी रेसिपी बनते. जेवणाची तर अगदी लज्जत वाढते. तर इथे बघा, आपल्याला जेवढ्या कच्च्या कैऱ्या मिळतील किंवा आपल्याला जेवढं लोणचं घालायचं आहे तेवढ्या कैऱ्या स्वच्छ धुवून घ्यायची. त्याची जी नाकं असतात ना ती तोडून टाकायची आणि आतमधली जी ही बी आहे, जी कोय असते, त्याला आपल्याला काढून टाकायचं आहे. सध्या कैऱ्या अगदी पकलेल्या नाही आहेत, त्यामुळे ते अलगद निघते आणि छान अशा छोटे छोटे याला आपल्याला पीसेसमध्ये कट करायचं आहे. कैऱ्यांना आधी स्वच्छ धुवायचं, पुसून घ्यायचं, नंतर त्यांना कट करायचं. बघू शकता मी इथे 7-8 कैऱ्यांचं जवळजवळ लोणचं घालत आहे. तर इथे आपण कैऱ्या आता एका भांड्यामध्ये काढून घेऊयात, म्हणजे आपण मसाले त्याला छान प्रकारे लावू शकणार. तर सर्वात पहिले घालत आहे आपण याच्यामध्ये लाल तिखट. तर इथे मी कश्मीरी लाल तिखट वापरत आहे, त्यामुळे कलर अगदी सुंदर येतो. आणि थोडी हळद घातली, मीठ घातलेलं आहे छोटा 1.5 चमचा मी याच्यामध्ये मीठ घातलेला आहे. छान मिक्स करून घेतलेला आहे. तर आता याची चव वाढवावी यासाठी आपण मस्त असा इन्स्टंट याचा मसाला बनवून घेऊयात. तर त्यासाठी बघा, इथे मी 1 चमचा अख्खे धणे घेतलेले आहेत, जिरं घेतलेला 1 चमचा, 1 चमचा सोप घेतलेली आहे आणि इथे 10 ते 15 मेथी दाणे. तर त्याला असं छान रोस्ट करून घेतलं आणि दरदरशी पावडर त्याची बनवून घेतली. तर आता आपण तेल गरम करूयात. थोडं तेल घ्यायचं, जास्त तेल नको, कारण लोणचंच आपण अगदी कमी बनवत आहे. त्यानुसार जो मसाला आपण वाटला होता तो घालूयात. हिंग घालायचं आधी. हिंगाने खूप छान चव येते आणि खूप सुंदर असा त्याला सुगंध येतो लोणच्याला, खूप मस्त. तर याच्यामध्ये मी थोडंसं लाल तिखट घातलेलं आहे, ऑप्शनल आहे. तर इथे बघा, तो मसाला आपण घालूयात आपल्या लोणच्यावरती आणि मस्त असं मिक्स करून घ्यायचं आहे. परफेक्ट, खूप मस्त लागतं हे लोणचं. एकदा नक्की बनवा, दिसायला काय भन्नाट दिसतंय. आणि इथे बघा, आपण याच्यामध्ये 1 टेबलस्पून गूळ घातलेला आहे. गूळ घातल्याने लोणच्याची चव अप्रतिम लागते. आंबट, गोड, तिखट असं मस्त असं चटपटं लोणचं इथे बनून तयार आहे आपलं. तर हे लोणचं बघा इथे खायला तयार आहे. आता आपण याला एका बरणीमध्ये भरून ठेवायचं आहे आणि ही बरणी शक्यतोवर फ्रीजमध्ये ठेवायची, कारण आपण थोडंसं जास्त क्वांटिटीमध्ये लोणचं जर घातलं तर. कारण हे लोणचं इन्स्टंट असतं, जास्त दिवस टिकत नाही, पण 8 ते 15 दिवस अगदी आरामात टिकतं. खूप मस्त लागतं. तर एकदा या पद्धतीने तुम्ही कच्च्या कैरीचं इन्स्टंट लोणचं नक्की घालून बघा, खूप छान लागेल आणि सर्वांना आवडेल. तर चला, आता बनवूयात आपण आपली दुसरी रेसिपी. तर इथे आपण कैरीची आमटी बनवणार आहे. हो, कैरीची आमटी खूप मस्त लागते खायला. तर इथे बघा, आपण काय केलेलं आहे, ओलं खोबरं घ्यायचं आहे आपल्याला इथे. तर 1 वाटी ओलं खोबरं घेतलं, त्याच्यामध्ये 1 इंच आलं घातलं, 4 ते 5 लसूणच्या पाकळ्या, 2 हिरव्या मिरच्या, अगदी थोडी लाल तिखट किंवा चवीनुसार तुम्ही लाल तिखट घालू शकता. त्याच्यामध्ये आपण जिऱ्याची पावडर, धन्याची पावडर घातलेली आहे, थोडं पाणी घातलेलं आहे आणि याचं वाटण तयार केलं. दरदर असं वाटलं गेलं की याच्यामध्ये 1 कैरी घालायची. तर इथे तुम्हाला जास्त आंबट जर आमटी आवडत नसेल तर कैरीचं प्रमाण कमी करू शकता. त्याच्यामध्ये 1 चमचा तांदूळाचं पीठ घातलेलं आहे, थोडं पाणी घालून पेस्ट बनवून घेतलेली आहे. पेस्ट बघा, जेवढी बारीक होईल तेवढी बारीक करायची. कढईमध्ये तेल घालायचं आहे, हिंग घालूयात. तेल अगदी थोडं घालायचं, छोटा 1 चमचा. जिरं घातलेलं आहे, मोहरी घातली, छान तळतळू द्यायचं. इथे बघा, मी अर्धी कैरी अशी लांबट आकारात कापून घेतली होती आणि याच्यामध्ये आता आपण थोडे मसाले घालूयात. म्हणजेच आपलं लाल तिखट, थोडंसं मीठ किंवा मग चवीनुसार मीठ म्हणू शकता तुम्ही. आणि आता वरून पाणी घालायचं आणि हे छान आपल्याला इथे मस्त असं थोडं शिजवून घ्यायचं आहे. म्हणजे या कैरीचा जो पल्प आहे ना, तो छान असा गर याच्यामध्ये उतरला पाहिजे किंवा मग कैरी अशी थोडी सॉफ्ट झाली पाहिजे. तर याच्यामध्ये आपण घालूयात 1 चमचा गूळ. गूळ घातल्याने खूप छान चव येते आमटीला.
बघू शकता उकळी आलेली आहे. जे वाटण बनवलं होतं ते घालूयात. या वाटणामध्ये तांदूळाचं पीठ किंवा मग बेसन तुम्ही घालू शकता, पण तांदूळाचं पीठ नाहीतर बेसन जरूर घालावं. नाहीतर काय होईल, खोबऱ्याचं वाटण एका इकडे जाईल आणि पाणी एका इकडे जाईल. त्यामुळे त्याला बाइंडिंग यासाठी 1 चमचा कुठलंही पीठ तुम्ही घालू शकता, म्हणजेच तांदूळाचं पीठ किंवा बेसन पीठ. पाणी घातलेलं आहे आवश्यकतेनुसार आणि मस्त थोडीशी याला शिजवून घ्यायचं. अगदीच खदखदून शिजू द्यायची गरज नाही आहे. इथे आपली आमटी बनवून तयार आहे. उन्हाळ्यात जेवताना जर सोबत ही आमटी असली ना तर वाव, काय मजा येईल. आणि बघू शकता ही आमटी जर उरली तर काय करायचं, याला थोडं पातळ बनवायचं आणि तुम्ही ही पिऊ सुद्धा शकता. खूप मस्त लागते. तर एकदा ही आमटी नक्की करून बघा, खूप छान लागेल. तर मग चला आता बनवूयात आपण आपल्या तिसरी रेसिपी. तर इथे पाहत आहे आपण कैरीची चटणी. तर कच्च्या कैऱ्या घेतलेल्या आहेत इथे मी 3. स्वच्छ धुवून घ्यायचं आणि वरची नाकं काढून छान असं कट करून घ्यायचं. तर आता आपण ह्या कैऱ्या मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेऊयात. याच्यामध्ये टाकत आहे आपण जवळजवळ अर्धी वाटी ओलं खोबरं. ओलं खोबरं जर नसल्यास तुम्ही सुकं खोबरं सुद्धा घालू शकता. हिरव्या मिरच्या घातलेल्या तिथे 5 ते 6 किंवा मग हिरव्या मिरच्या तुम्ही तुमच्या चवीनुसार कमी जास्त करू शकता. जिरं घातलेलं आहे. मीठ घालूयात. काळं मीठ घालायचं आहे. काळं मीठ घातल्याने चटणीला खूप छान चव येते. याच्यामध्ये आपण 1 चमचा साखर घातलेली आहे आणि खूप सारी कोथिंबीर घालून थोडं पाणी घालायचं आणि चटणी वाटून घ्यायची. परफेक्ट. बघू शकता तुम्ही इथे आपली चटणी बनून तयार आहे. तर या चटणीला तुम्ही असं सुद्धा खाऊ शकता किंवा मग याच्यावरती तडका देऊ शकता, पण तडका द्यायची काहीच गरज नाही आहे. अशीच ही चटणी खूप मस्त लागते आणि फ्रीजमध्ये 5-6 दिवस अगदी आरामात टिकते. बिलकुलही खराब होणार नाही, पण फ्रीजमध्ये ठेवायची. तुम्हा सर्वांना एक छोटूसं निवेदन आहे. जर तुम्हाला व्हिडिओ आवडून राहिला असतील, रेसिपी युजफुल वाटत असतील तर प्लीज लाईक आणि शेअर जरूर करा. तर इथे बघा आपली चटणी बनवून तयार आहे. तर आता आपण याला छान साईडला ठेवूयात. आता ही चटणी तुम्ही भाजी, पोळी, इवन भातासोबत सुद्धा साईडला घेऊन खाऊ शकता. खूप मस्त लागते. उन्हाळ्यात स्पेशली आंबट गोड पदार्थ खायला सर्वांनाच आवडतात, तर नक्की बनवा. तर आता बनवूयात आपण आपल्या विदर्भाचा स्पेशल पारंपरिक पदार्थ म्हणजेच कच्च्या कैरीचा तक्कू. तर तक्कू बनवायसाठी इथे बघा आपण काय केलेलं आहे, 5 कैऱ्या घेतल्यात. आता तुम्हाला किती प्रमाणात बनवायचं आहे त्यानुसार घ्यावं. कैरीची नाकं काढून त्याला आपण किसून घेऊया. तर किसणी बघा इथे 2 प्रकारच्या येतात, तर तुम्ही कुठल्याही किसणीने किसू शकता. जर मोठ्या किसणीने जर किस केला तर तक्कू थोडासा जाडसर बनेल आणि बारीक किसणीने किस केला तर तक्कू अगदी असा बारीक बनेल. तुमची चॉईस, तुम्ही कुठल्याही किसणीने किसू शकता. आता आपण याला छान प्रकारे किसून घेऊयात. तर इथे बघा मी काय करते, थोडीशी मोठी असते ना त्यानेच किसते, कारण छोट्या याने खूप बारीक होत आहे. तर या किसणीने आपण किसून घेऊयात. कच्च्या कैरीचा तक्कू तुम्ही एकदा नक्की बनवा, तुम्हाला खूप आवडेल. खायला खूप अप्रतिम लागतो. तर या पद्धतीने आपण इथे सर्व कैऱ्या किसून घेतलेल्या आहेत. ही आतमधली जी बी असते किंवा कोय असते ती काढून घ्यायची. ती किसल्या जाता कामा नये, कारण ती खूप कोवळी असते. तर या स्टेजला ती किसू शकते, तर मग ती आपल्या तक्कूमध्ये त्याची चव चांगली येणार नाही. तर इथे बघा आपण त्याच्यामध्ये तिखट आणि मीठ घातलेलं आहे. तिखट आणि मीठ तुम्ही तुमच्या चवीनुसार कमी जास्त करू शकता. याच्यामध्ये काय करायचं, आपल्याला जवळजवळ 2 चमचे शेंगदाण्याचं असं दरदरसं कूट घालायचं. भाजलेले शेंगदाण्याचं कूट घालायचं किंवा मग कच्च्या शेंगदाण्याचं कूट घालायचं. इथे बघा आपण थोडं काळं मीठ घातलेलं आहे. अगदी थोडीशी म्हणजे 1 चुटकी धनिया पावडर, 1 चुटकी जिरा पावडर घालायची, जास्त नाही, कारण कमी क्वांटिटीमध्ये आपण तक्कू बनवत आहे आज. तर त्यानुसार मसाल्यांचं प्रमाण आपण ॲडजस्ट करावं. तर आता काय करायचं, आपण याच्यावरती मस्त असा एक तडका घालूयात हिंग आणि मोहरीचा. याने याची चव खूप जास्त वाढेल. तर इथे बघा आपण काय केलेलं आहे, थोडंसं तेल गरम केलं, अगदी थोडं करायचं. त्याच्यामध्ये जिरं आणि मोहरी घालायची. थोडीशी मोहरी नाही घातली तरीही चालेल, नुसतं जिरं घातलं तरीही चालेल. आणि याच्यामध्ये हिंग जरूर घालावा. ती फोडणी मस्त आता तक्कूवर घातलेली आहे आणि आता छान प्रकारे मिक्स करून घेऊ. 1 चमचा गूळ घालायचा. गूळ आणि आंबट गोड चव छान लागते तक्कूला. तर इथे आपण छान प्रकारे हे मिक्स करून घेऊयात आणि मस्त असं इथे आपला तक्कू बनवून तयार आहे.
आमच्याकडे उन्हाळ्यामध्ये कच्च्या कैरीचा तक्कू हा आवर्जून बनवला जातो. सर्वांना आवडतो. तुम्ही सुद्धा बनवून बघा, तुम्हालाही खूप आवडेल आणि बनवायला तर अगदी सोपा आहे. तर नक्की बनवा. तर आता बनवूयात आपण आजची आपली 5वी रेसिपी. तर बनवत आहे आपण कच्च्या कैरीचं सरबत. उन्हाळा म्हटलं की थंड पेय प्यायला सर्वांनाच आवडते. तर आपण बनवूयात कच्च्या कैरी आणि पुदिन्यापासून अगदी रिफ्रेशिंग असं थंडगार पेय. तर इथे बघा, आपण काय केलं आहे, 2 कैऱ्या घेतलेल्या आहेत. आता तुम्हाला किती प्रमाणामध्ये सरबत बनवायचं आहे त्यानुसार हे प्रमाण कमी जास्त करावं. याच्यामध्ये आपण पुदिना घातलेला आहे. पुदिना घातल्याने अगदी मस्त याची टेस्ट येतेच. सोबतच पुदिना हा रिफ्रेशिंग असतो, त्यामुळे नक्की घालावा. तर याच्यामध्ये आपण अगदी थोडीशी भाजलेल्या जिऱ्याची पूड घातलेली आहे, म्हणजेच 1 चुटकी. पाणी घालायचं आणि आता हे छान याची अशी आपल्याला पेस्ट बनवून घ्यायची आहे. जेवढी बारीक होऊ शकेल तेवढी तितपत हे मस्त बारीक करायचं. आणि काय करायचं आहे, तर आपल्याला हे गाळून घ्यायचं आहे. तर याच्यामध्ये पाणी घालून आपण हे गाळून घेऊयात. तर मस्त असं चाळणी ठेवायची किंवा मग हे तुम्ही कपड्यामध्ये सुद्धा गाळू शकता. पण या पद्धतीने जर चाळणीमध्ये गाळले ना तर चाळणी धुवायला सुद्धा सोपी जाते. तर इथे बघा, असं पाणी घालायचं आणि असं त्याला प्रेस करत हे गाळून घ्यायचं. म्हणजे याच्यातला सगळा फ्लेवर हा असा उतरला पाहिजे. आणि हा जो चोथा आहे ना, हा फेकायचा नाही. याच्यामध्ये मिरची, लसूण, अद्रक घालायचं आणि याची चटणी वाटून घ्यायची. तर याच्यामध्ये टाकलं तर आपण आता चवीनुसार पिठी साखर. तर साखर इथे मी 3 ते 4 चम्मच घालणार. तुम्ही तुमच्या चवीनुसार साखरेचं प्रमाण कमी जास्त करू शकता. कैरी जर जास्तच आंबट असली तर एवढ्यामध्ये तुमचे 4 ग्लाससुद्धा सरबत बनवू शकेल. साखरेचं प्रमाण वाढवावं. याच्यामध्ये आपण मीठ घातलेलं आहे चवीनुसार आणि मस्त इथे इन्स्टंट रिफ्रेशिंग आपलं सरबत बनवून तयार आहे. आता आवश्यकता वाटली तर तुम्ही याच्यामध्ये कलरसुद्धा घालतात. बरेच जण याच्यामध्ये हिरवा कलर घालतात. पण कशाला उगाच आर्टिफिशियल कलर कशाला खायचे? एवढं निसर्गाने आपल्याला नॅचरल पदार्थ दिलेलेच आहे. आणि याच्यामध्ये बघू शकता तुम्ही कलर आलेलाच आहे हिरवा. अगदीच तो हिरवागार कशाला करायचं? पण तुम्हाला जर घालावासा वाटला तर तुम्ही घालू शकता याच्यामध्ये 1 चुटकी आर्टिफिशियल हिरवा कलर. तर कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ? आणि आजची कुठली रेसिपी तुम्हाला आवडली प्लीज कमेंटमध्ये मला जरूर सांगा. आवडली तर लाईक करा आणि भरपूर शेअर करा. चॅनलला अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर हक्काने सबस्क्राईब करा, कारण स्वातीज रेसिपीज मराठी चॅनल म्हणजे रेसिपी आपली आपुलकीची.